कसं काय चाललंय? बऱ्याच दिवसांनी पेंडिंग राहिलेले व्हिडिओ म्हटलं चला क्लिअर करूयात. हा जो व्हिडिओ आहे तो आम्ही गणपती जागरणामध्ये बनवला होता. तेव्हा आम्ही बनवले होते नूडल्स. जॉईंट फॅमिली असल्याचा हा एक खूप फायदा आहे की कुठलाही कार्यक्रम असेल की सगळे अगदी मिळून मिसळून करतो. आणि खरी गंमत तर ही एकमेकांच्या साथीमध्येच असते. गणपती जागरण म्हणजे आमच्यासाठी खूप मोठा एक फेस्टिवल असतो, ज्यात नुसतं खाणं-पिणं नाही तर आम्ही डान्स, धमाल, मस्ती सगळं काही करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे कोणी कोणाला अडवणारं नाही. ज्याला जे वाटेल जो ते काम आवडीने अगदी वाटून घेतो आणि अगदीच काम करायचं नसेल तर समोरच्याला एंटरटेन करायलाही तयार असतो. आम्ही जेवढ्या सगळ्या जावा मिळून करतो तेवढीच आमची मुलं, आमचे दीर हे सगळे आम्ही एकत्र असे येऊन खूप मजा मस्ती करतो. आणि तुम्हाला सांगू का मित्रांनो, मला कामाचा फार काही शौक नाही आहे, पण मला कोणी इथे अडवतही नाही. मला जे वाटतं ते मी करते. माझी इच्छा झाली कामाची तर काम करते, अन्यथा सगळेजण माझ्या हातात मोबाईल देतात आणि सांगतात, "तू बाई आमच्या छान छान मेमरी क्रिएट कर." माझी फॅमिली मला फोटोग्राफी, व्हिडिओग्राफीसाठी खूप सपोर्ट करते. व्हिडिओ काढायचा म्हटल्यावरती सगळे एक्सायटेड असतात. आणि का नसावेत? हेच ते क्षण असतात जे छोटे छोटे मिळून आपण आयुष्यभरासाठी मेमरी सेव्ह करून ठेवतो. बस बस पुरे झाले माझ्या फॅमिलीची तारीफ, नाही तर नजर लागेल हा कोणाची तरी. कसा वाटला व्हिडिओ आणि आमची रेसिपी हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय बाय. सुखाची मुकले जर निसटले मिळेल का पुन्हा हलके फुलके ढगाच्या सारखे भावे कधीतरी वाटते का मला उंच उंच झुला भासते गरगर धुंद मौज किती वाटते वरवर नाद लाव तू मनाला बर्फाच्या गोळ्याने जीभ ही रंगली लाल निळे तरी दिसते चांगली सावीची खेळ